नमस्कार मैत्रिणींनो, नंदिनी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। बघा मैत्रिणींनो, आज आपण काय दाखवत आहोत तर आज आपण दाखवत आहे साधा आणि सोपं चिकन। तर आज संडेमुळे आज चिकनची भाजी आपण बनवत आहे। तर हे बघा, आपण चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। बिना शिजवायचं म्हणजे साधा असं टाकून सर्व मसाला एकत्र टाकून चिकन बनवणार आहोत। पेस्ट वगैरे वाटल्या काही जाणार नाही, खाली थोडासा लसूण ठेचला जाणार आहे। साधा आणि सोपं चिकनची भाजी आज आपण बनवते संडेमुळे। तर बघा, त्याच्यासाठी आपण काय काय साहित्य घेतलं आहे मी तुम्हाला दाखवते। त्याच्यासाठी प्रथम घेतलेला हा मसाला, हळद आणि मीठ आणि लाल तिखट, आणि दुसऱ्यांदा घेतले आहे हे थोडा लसूण आणि त्याच्यात जिरे, याचं थोडी पेस्ट तयार करून घेतली आपण कुटून, म्हणजे मिक्सरमध्ये नाही आहे, गालासात कुटून घेतले। आणि हे बघा, आपण साधा आणि सिंपल टमाटर कापून घेतलंय, हा कांदा कापून घेतलाय, आणि हे बघा त्याच्यासाठी कोथिंबीर घेतली वरून टाकायला, आणि ह्या 4-5 हिरव्या मिरच्या, कारण हिरव्या मिरच्या टाकल्या ना टेस्ट येते, लाल तर टाकतोच पण त्याने सुद्धा टेस्ट येते। आता आपण चमचमीत आणि चमचमीत असं आणि चविष्ट असं मटण आपण करणार आहोत, साधं सोपं आणि चिकन। तर बघा, ते चिकन मी कसं बनवते ना, कुकरमध्ये शिजवता कढाईत सर्व टाकून, तर तुम्हाला दाखवतो। हे बघा, कढाईमध्ये चिकन आपण कसं टाकत आहोत। तर आता आपण प्रथम चिकन टाकलंय बिना तेलाचं, बरं का, तेल नाही टाकलंय, त्याच्यानंतर हळद टाकली। आता आपण त्याच्यावर मीठ टाकून घेतोय। आता हे मीठ टाकलंय, हळद टाकली, बघा आपण त्याच्यावर, हा बाई, मीठ बी टाकलंय चवीनुसार। आता आपण लगेच लाल तिखट बी टाकणार आहे त्याच्यातच। तर वरूनच तेल बी टाकणार आहे, त्या तेलाचा तडका बिडका काहीच देणार नाही मैत्रिणींनो, आपण वरूनच टाकणार आहे तेल असं। आता हळद टाकली, मीठ टाकले आणि तेल टाकलंय। साधं सोपं झटपट बनणारं असं चिकन आपण बनवत आहे। असं चिकन तुम्ही करून बघा। आता बघा, याच्यात आपण कांदा टाकताय, साधा सोपा कांदा टाकलाय आता याच्यात। आता त्याच्यानंतर आपण ते ठेचण केलं होतं ना याचं, लसण आणि जिऱ्याचं, ते बी टाकलंय बघा। आता त्याच्यानंतर आपण ते हिरव्या मिरच्या टाकतोय बघा, ते 4-5 हिरव्या मिरच्या, त्याच्यानंतर आपण टमाटे टाकले बघा। आता थोडं आपण हलवून घेणार आहोत। आता ते चिकन असं आपण हलवून घेणार आहे, चिकन धुवून टाकलं होतं ना ते हलवून घेणार आहे। आणि चव बाजूला सर्व तेल तर आपण वरूनच टाकलेलं आहे, फोडणीला तेल टाकलेलं नाही। मग आता तेल आणि हा सगळा जे आपण टाकलेलं आहे ना, कांदा लसण मिरच्या, या सगळ्या त्या चिकनला लागल्या जातात, आणि चिकन असं चवदार लागतं, आणि बघा चमचमीत असं होतं आणि फ्रेश वाटतं। कोथिंबीर बी टाकायची करून। तर आता बघा, आता हे चिकन आपलं कसं फ्राय होतं आहे। तर ह्या पद्धतीचं साधा आणि सोपं चिकन बनवायचं। ते शिजवान एवढ्या घाईच्या जीवनामध्ये तुम्हाला ड्युटीवर जावं लागतं, घाईच्या जीवनामध्ये मैत्रिणींनो, पटकन असं चिकन धुवायचं का, पटकन चांगलं 2-3 पाण्याने धुवून आणि पटकन असं कांदा मिरच्या असं टाकून लवकर बनवायचं। आता बघा, त्याच्यावर ही पुढे आपण काय ना सुहाना मसाल्याची पुडी टाकत आहे त्याच्यावर, हे सुहाना मसाला। आता सुहाना मसाल्याचा त्याच्यावरती टाकत आहे, चव येण्यासाठी सुहाना मसाला। हे बघा, आता परत एकदा आपण हलवून घेत आहे। लाल तिखट टाकत आहे बरं का मैत्रिणींनो आपण, हे बघा, लाल तिखट बी सुहानाच्या वरती, तेलामध्ये काहीच परतलेलं नाही, आपण सगळं वरूनच टाकलेलं आहे। आता आपण हलवून घेणार आहे, हे बघा, असं मस्तपैकी आता हलवून घेणार आहे, चिकनला सगळीकडे लागल्या जाणार आहे ते। हे बघा, अशी भाजी तुम्ही बघा, करून बघा, खाऊन बघा, चॅनलला लाईक करा, करून दुसऱ्याला चारून बघा, काय टेस्टी भाजी लागते अशी। बघा, चमचमीत असं चिकन, सर्व चिकनला बघा माल मसाला लागून गेलेला आहे। आता
आता आपण याच्यावर झाकण ठेवणार आहोत चिकन शिजण्यासाठी। आता आपण गरम पाणी एकीकडे ठेवणार आहे चिकनमध्ये टाकायसाठी। आता हे चिकन काय मस्त लाल आणि चमचमीत असं झालेलं आहे। तर याच्यासाठी आपण आता गरम पाणी ठेवतोय। आता आपण गरम पाणी ठेवलंय, ते गरम पाणी झालं, ते गरम पाणी आता आपण टाकणार आहोत। तर ह्या पद्धतीने चिकन तुम्ही बनवा। बघा कशी उकळी आली, कसा तडका बसलाय चिकनला, पाहतानीच असं वाटतं की ते खावं। आता आपलं पाणी गरम होतंय, इकडं पाणी गरम होतंय आपलं। आता टाकणार आहोत। तर आता आपण गरम पाणी टाकणार आहोत, ते पाणी उकळलंय आता चिकनमध्ये। हे बघा चिकन कसं गदा गदा शिजतंय आपलंय। तर आता हे पाणी आपण चिकनमध्ये टाकणार आहोत। हे बघा असं गरम पाणी टाकून द्यायचं चिकनमध्ये शिजण्यासाठी। पुन्हा एकदा असं हलवून घेणार आहोत, कारण मग चिकन चांगलं शिजन। त्याच्यावरून आपण कोथिंबीर टाकणार आहोत, चव उतरण्यासाठी, चव येण्यासाठी वरून कोथिंबीर आपण टाकणार आहे। ते बघा आता आपण कोथिंबीर टाकली आहे आणि चिकन असं हलवून देणार आहोत। हे बघा आता चिकन असं हलवून देणार आहोत आपण। तर आता या चिकनवर आपण हलवून दिलंय, पाणी टाकले, कोथिंबीर टाकलंय, चवीनुसार मीठ बी टाकलेलं आहे। तर आता आपण याच्यावर झाकण ठेवणार आहे, शिजण्यासाठी आपण झाकण ठेवणार आहे। बघा आता आपण चला मैत्रिणींनो उघडून बघू आपलं हे चिकन शिजलंय का काय। अरे बाप, याच्यावर तर खूप उकळी आली आहे, घमाघमा वास सुटलाय आणि चिकन हे असं एकदम मस्त शिजतंय। तर ह्याच पद्धतीने आपण चिकन याच्यामध्ये बी करू शकतोय, आपल्या याच्यामध्ये बी शिजवून, कुकरमध्ये बी शिजवून घेऊ शकतो, करू शकतो। कुकरमध्ये बी ह्याच पद्धतीने सर्व सामान टाकायचं आणि ह्या पद्धतीनेच करायचं। पण पाणी आहे ना प्रमाणात टाकायचं, कमी टाकायचं, कुकरमध्ये कमी पाणी लागतं। नाही तर ह्याच पद्धतीने कुकरमध्ये टाकून ही भाजी तुम्ही करू शकता, खाऊ शकता। आता बघा आपण असं बघूया ते शिजलंय, चिकन शिजलंय का नाही बघू। हे बघा असं मस्त आणि आता कसं आहे, आता याला उकळी आली आहे ना चव बाजूने। तर आता हे चांगलं शिजण्यासाठी थोडंसं आहे ना मंद असं गॅसवर ठेवणार आहे, मंद गॅस करून ठेवणार आहोत आपण, कारण मग त्याने आहे ना चव बी उतरते आणि चिकन बी चांगलं शिजल्या जातं। तर मंद याच्यावर आता हे ठेवणार आहे 10-20 मिनटं। बघा मग कसं शिजतंय मस्त चिकन, कशी भाजी होती। तर आता आपण याच्यावर पुन्हा झाकण ठेवून देणार आहे। त्या पद्धतीने तुम्ही कुकरमध्ये बी करू शकताय, पण कुकरमध्ये कमी पाणी वापरून याच्यामध्ये जरा थोडं जास्त पाणी टाकतो कढाईमध्ये शिजण्यासाठी, कुकरमध्ये लवकर शिजतं। तर आता आपण याच्यावर झाकण ठेवू। आता आपण याच्यावर झाकण ठेवू आणि 15 ते 20 मिनटं आता याला बारीक करून आपण ठेवणार आहे, कारण का सगळीकडून बघा कसं गदा 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 मटण शिजतंय, चिकनची भाजी कशी शिजते। तर आता 10 ते 15 मिनटं आपण आता झाकूनच ठेवणार आहे, कारण मग चिकन चांगलं शिजून जाईल। ते बघा आता आपण झाकण ठेवले। चला आता बघू बरं आपण चिकन झालं का, कारण थोडं पातळच करणार आहे आपण चिकन, काय एवढं नाही करायचं। हे बघा चिकनची भाजी अशी मस्तपैकी आता झालेली आहे। हे बघा चिकन बी चांगलं शिजलेलं आहे। या पद्धतीने तुम्ही भाजी करा चिकनची, चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। तर आता आपण बघू पुन्हा हे बघा ह्या पद्धतीने तुम्ही साधा आणि सोपं चिकन, जास्त तेल न वापरतात, कमी तेलात, आरोग्यासाठी खूप कमी तेलाची गरज आहे। तर आज आपण ह्या पद्धतीने चिकन बनवलेलं आहे। त्या पद्धतीने तुम्ही कुकरमध्ये बी बनवू शकता आणि कढाईत बी बनवू शकता। तर अशा पद्धतीने तुम्ही चिकन बनवा, चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा। साधी सोपी चिकनची भाजी।